अरे ये ना आज कच्ची केळीपासून भाजी बनवणार आहे. आता केळीची भाजी बनवलेली आहे, हे बघा बटाट्याच्या भाजी सारखीच दिसते. सेम एक खाऊन बघू आपण. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. आणि रात्री ना 2 वाजेपर्यंत आम्ही काम केलं, सगळं सामान वरती नेलं. त्याच्यामुळे आज जरा लेट उठलो. आता 11 वाजले. आज आहे संडे. आज संडेच्या दिवशी खूप सारे काम आहे, बाहेरचे पण काम आहे. प्लस आपल्याला 16 तारखेला मॉर्निंगला निघायचंय मित्राच्या लग्नासाठी. मग आपल्याला तुळजापूरचं दर्शन पण करायचंय. भरपूर सारी प्लॅनिंग पण करायची. मग आता आहे ना मी प्रोझोनला जाणार आहे आवरून वगैरे. तिथे एक मित्र येतोय, तिथं मीटिंग वगैरे करू. मग कधी जायचं काय जायचं. आणि सोबत आहे ना अमोल भाऊ पण येणार आहे. हर्षद पण उठला. संडे आहे तर मस्तपैकी त्याला सुट्टी आहे. चिलबिल झाला, जेवण वगैरे केलं आणि स्कूबी सोबत खेळतोय. आता पतंग वगैरे नाही उडवायची तुला? उडवले ना अक्षराधानी. बट आता गच्चीवरती वेअर हाऊस होणार आहे, मग तुला पतंग उडवायला जागाच नाही. अक्षराधाची गच्ची आहे ना ती. अच्छा, म्हणजे आमच्या शेजारच्यांची गच्ची आहे ना. हर्षद म्हणतो मी तिथं पतंग उडवाल. आणि स्कूबीचं इथं निद्रासन चालू आहे आणि इथं मम्मीचं चालू आहे स्वयंपाक. आणि आरोही आहे ना आज कच्ची केळीपासून भाजी बनवणार आहे. तर तिने या ठिकाणी कच्ची केळी कापून घेतलेली आहे. कशी लागते काय माहिती भाजी. आता मी तर फर्स्ट टाइम खाणार आहे. आता ना आंघोळीचं पाणी तापलेलं आहे, तर चला आता मी आंघोळीला जातो. आरोही मस्त भाजी बनव. विश यू व्हेरी व्हेरी ऑल द बेस्ट. खायला चांगली लागली पाहिजे, फक्त नाही लागली ना तर एवढी सगळी भाजी तुलाच खाणे. काय यस खाऊ शकते मी. फणसाच्या भाजी सारखी नाही झाली पाहिजे. केली केली होती आताच तिनं मग केळी आणि मी कुठं होत तेव्हा? तू पण पप्पाना आमची खाल्ली होती. आणि आरोहीने फायनली या ठिकाणी आता केळीची भाजी बनवलेली आहे. हे बघा बटाट्याच्या भाजी सारखीच दिसते. सेम एक खाऊन बघू आपण. बटाट्याच्या भाजी सारखंच लागतंय, टेस्टी पण. आणि गौरीची मम्मी आमच्या मम्मीसाठी काय घेऊन आली? आवरून या मग जा. काय आणलं? पिठलं भाकरी पापड मिक्स भाजी. ते बांगड्या तुम्ही आताच घालता ना? ते कोणतं कसं लाज राहिलं बघा. केळीची भाजी बटाट्याच्या भाजी सारखी दिसते, सिमिलर. भाकर दे. तर आज आहे ना माझा एक जुना मित्र मला भेटायला आला होता. त्याचं तोंड दाखवायचे पहिले तो काय काय खायला घेऊन आलाय बघा. काय आणलंय त्याच्यात? सोनपापडी, माझे फेवरेट बिस्किट त्याला माहिती, ओरिओ चिप्स घेऊन आला आणि राजगिऱ्याचे लाडू आणि आपली सह्याद्रीची बॅग. शॉपमधून जाऊन आला वाटतं. हे बाई ते काळं पोरग तोंड दाखव जवळून जरा. लय गोरा आहे माहिती का आख्या है ना रे. फॉरेनर आहे फॉरेनर. एवढं पण नाही ना, काळा पडला. जाऊ दे. काय काय आणलंय खायला, पहिले खायवर फोकस करू दे. हे पोड. तर काही जात आहे ना भरपूर काम झालेलं आहे वरती आणि थोडं काम बाकी आहे. आता वरचे पत्र एकदा ते टाकून घेत आहे. दाखवूनच झालेलं काम. सावली आली तर किती भारी वाटलं ना. आता गच्चीवर सावली बघायची सवय नाही ना एवढी. मस्त वाटलं, एकदम थंड थंड. नाही तर ऊनच राहतं. पूर्ण पत्र झाले. आता इथे 2 बाकी आहे ना. 2 बसतील नाही का? 2 बसतील. 3 बसतील. कुठे ते काका पत्रावर इथे. त्यांचं वजन कमी होऊन त्यांचं बेनिफिट आहे. तर आता आहे ना ऋषी सुद्धा त्यांना हेल्प करतोय, कारण की ते 2च जण आणि याची हाईट पण मोठी ना, म्हणून याची हेल्प पण होत असेल पटकन वरती ढकलायला. आणि वरती ना किती मोठी सावली क्रिएट झाली ना, असं मस्त वाटतंय. हवा पण येते इथं. आता नंतर जेव्हा इथं पॅक होऊन जाईल ना तेव्हा जास्त हवा येणार नाही. बट तरी पण आपण ही विंडो सोडलेली अशी. आणि त्याच्याच माग पण विंडो आहे ना, तर असं मस्त व्हेंटिलेशन होईल. व्हेंटिलेशन. आणि हर्षदला ना मी आज एक काम दिलं होतं. त्याने जर माझे शूज आहे ना एकदम चांगले वॉश केले ना तर मी त्याला 100 रुपये देणार होतो पतंग घेण्यासाठी. हात नको चोळू, देणार आहे तुला बट संध्याकाळी देणार आहे. बट हर्षदने ना माझे शूज आहे ना एकदम चकचक करून टाकले. मस्त. सॉक्स पण धुतले वाटतं ना. थँक्यू सो मच. सॉक्स नाही धुतले. अरे वा 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 वा, मस्त स्वच्छ करून दिले. थँक्यू सो मच. तुझे 100 रुपये तुला संध्याकाळी भेटतील. तर तो वरती आलो तो ओळखू पण येत नाहीये, गच्ची आहे म्हणून. हा किती काम झालं आता. भरपूर काम कम्प्लीट झालं आता. असं ड्रोन असतं ना मस्तपैकी उडवून दाखवलं असतं तुम्हाला बाहेरून. इकडे सनलाइट बघ किती भारी आला. असा एकदम ऑरेंज ऑरेंज लाईट येतोय डायरेक्ट. हर्षदने 100 रुपयासाठी जरा जास्तच मेहनत घ्यायची ठरवली वाटतं. आता त्याला सॉक्स सापडले तिकडं माझे, तर ते पण घासून काढतोय. राहू दे बाळा, तरी पण देणार मी तुला 100 रुपये. टेन्शन नको घेऊ. 110 रुपये देईल, 10 रुपये सॉक्सचे.
मी पण लहान होतो ना, मम्मी मला असं एखादं काम सांगितलं ना, मग मम्मी म्हणायची हा तू हे काम कर, मग तुला 2 रुपये देईल, 3 रुपये देईल. आताच्या पोरांना 2-3 रुपये काहीच नाही राहिले, 10 रुपये पण काही वाटत नाही त्यांना, 100-1 रुपये सांगावं लागतं, मग तेव्हा तरी त्यांना बरं वाटतं. कालचा पण दिवस आमचा अख्खा घरी गेला कामामुळे, आणि आजचा पण. हो ना, आता बोर होते ना, आता कुठेतरी जा वाटतंय, संध्याकाळी मस्त चक्कर मारून या वाटतंय. हर्षदनी तरी एन्जॉय केलं मस्त, संडे मस्त घालवला त्याचा, पतंग बितंग उडवला. परत माझ्या पडायला आलता फोन. हा अरे आता घरात आला ना, तू इतके नाटकं करतोय, मम्मीला खायला पाहिजे. हा मम्मी विचारते, आणि मॅगी दिवसभर इकडे तिकडे बोंबला सुटलं तेव्हा रे. ती पपई खा, मॅगी खा, शिरा करायचा का, खिचडी खा. नाही मला भूक लागली. मग काय खायचं, फटके. तर आता मम्मी पप्पा दोघं पण घरी आले, आणि आरोही आहे ना आता खिचडीची तयारी करते. आम्ही लई दिवस झाले खिचडी खाल्ली नाही, तर आता आहे ना मस्तपैकी खिचडीच्या सगळ्या भाज्या वगैरे किती भारी कापल्या ना, तर असं बरं वाटतं असं कापलेलं भाज्या बघितलं की. नाही तर डायरेक्ट कसार कशा बी कापते ते टाकून देते, बट आज जरा चांगली खिचडी खायला भेटेल. आणि वरती ना आता बऱ्यापैकी काम झालं, आता मी वरतीच काम बघायला आलो होतो, आणि इथे ना आता इको साऊंड तयार होतोय. इको साऊंड म्हणजे बेसिकली काय, जेव्हा आपण असं आजूबाजूला भिंती वगैरे राहतामध्ये मोकळा असतं ना, जेव्हा बोलतो ना तेव्हा असा आपलाच आवाज थोडा रिफ्लेक्ट होऊन आपल्याला ऐकायला येतो, आणि मला तसंच होतंय. आता तिकडच्या साईडचे पत्र लावायचे बाकी आहे, बाकी पूर्ण वेअर हाऊस आपलं 75% कम्प्लीट झालंय. पप्पा आहे ना, पहिले आम्ही फोन खेळायचो ना तर लय ओरडायचे की फोन नका खेळू, फोन तुम्हाला खायला देतो का, फोन पासून काय फायदा आहे. म्हणजे पप्पा मी जसं फोन हातात घेतला ना की लगेच कुठं भूकंप जरी झाला ना तरी पप्पा फोनमुळेच झाला म्हणायचे. मी आजारी जरी पडलो तर फोनमुळेच झालं, सगळं फोन. आणि आता स्वतः इतके ऍडिक्ट झाले माहिती का पप्पा फोनचे. मम्मीला कोणाला तरी फोन लावायचा होता तरी फोन नाही दिला, आणि मम्मी सांगत होती की पप्पा आहे ना रात्रीच्या 3-3 वाजेपर्यंत नुसते फोन खेळते. म्हणजे आपले पालकच आता फोनचे जास्त ऍडिक्ट झाले, त्यांना रील्स, ते फेसबुकचे व्हिडिओ, युट्यूबचे व्हिडिओ, आणि पप्पाला तर बातम्यापासूनच फुरसत नाही आहे ना ग. आता पप्पा फोन पण देत नाही तुला कोणाला तरी फोन. मला आता फोन लावायचा तर फोन देईन नाही मला. किती ऍडिक्शन झालंय फोनचं. आणि हर्षद इकडे बघ ना कसं कॅमेरामॅनचं काम करतोय, लाईट बीट घेऊन लगे उभा. इस पे हाथ डालने से पहले माझी ना कधी कोणती प्लॅनिंग होईल काही सांगता येत नाही. अचानक पिक्चरची प्लॅनिंग झाली, पिक्चरला गेलो आणि बघून पण आलो, आणि आता चाललोय घरी जाऊन मला व्लॉग पण एडिट करायचा आहे. आणि आजचा व्लॉग मी याच ठिकाणी एंड करतोय. तर कसा वाटला व्लॉग कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय लव यू अँड टेक केअर. Inconvenient, okay. Just let me be me and I'll stay out of your way. I can see the way you look at me, I'm such a disgrace. I never really asked to be brought into this place. You wanna love me? Well then baby I have a taste. All the highs and the lows, no you'll never be the same. I don't really wanna hurt you but I can't control the pain. If you're sticking by my side, maybe we could be okay. Okay, maybe you could be the change I need today. I promise that I've never felt this way. I really hope that you will choose to stay through all the pain. I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. Guess you're trying to stay strong and fake a smile until